दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. Mucha mama, ani ao Santa Tuca. Mucha mama, ani ao Santa Tuca. Ani mazoriच्या पिला लागी सेड मांडिनाचा. ani mazoriच्या पिला लागी सेड मांडिनाचा. या या माया या, या या माया या, या या माया या, या या माया या. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेले खूप दिवस आपण म्हणतो आहोत की लवकरच येणार आहोत गोव्यामध्ये. तो दिवस येऊन ठेपलेला आहे. आपण गोव्यामध्ये येऊन दाखल झालेले आहोत. किती छान आहे की नाही गोवा. कारण एकीकडे समुद्र, एकीकडे डोंगर, एकीकडे उंच उंच माडाची झाडं आणि त्याचबरोबर हिरव्या रंगांचे, निसर्गाचे बदलते रंग, बदलत्या शेड्स, किती वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात. खूप छान असं हे उत्तम वातावरणातलं उत्तम असं हे पर्यटन स्थळ. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तो सुखद गारवा देण्यासाठी होम मिनिस्टरचा हा कॅमेरा पोहोचलेला आहे. आज आपण जाणार आहोत बामणवाडा परिसरात. गायत्री विशाल शिरोडकर, बामणवाडा शिवोली, नॉर्थ गोवा इथे राहणाऱ्या या वहिनी काय म्हणतात बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आणि हो, आजपासून काही भाग आपण गोव्यातच रमणार आहोत. भेटूया शिरोडकर कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. काय गोव्यातले कपडे घालून आले? नमस्कार भाऊजी. नमस्कार. हे काय? गोव्याची स्पेशालिटी. अरे काहीतरी वेगळंच आहे हे. अरे वा वा. आजी नमस्कार करतो. घ्या उखाणा घ्या. आदेश भाऊजी आले आमच्या घरात सुखसमृद्धीची चाहूल घेऊन. विशालरावांचे नाव घेते झी मराठी आणि तुम्हा सर्वांचा मान राखून. वा 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 वा, व्हेरी गुड. बरं आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझा मुलगा. बरं. ह्या माझ्या सासू. नमस्कार. जाऊ. नमस्कार. दीर. माझे मामा. नमस्कार. आजी. आणि हा सगळा माझा जावा आहेत, नंदा आहेत. हो. आणि शिरोडकर परिवार. जावा आता. नमस्कार नमस्कार. चला सगळ्या जावा आहेत, नंदा आहेत, सगळा परिवार आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आंब्यात आंबा, मानकुरात आंबा, सुहासरावांचे नाव घेते थोडा थांबा. बोटीर बोट, शिवान घातला काश्मीर कोट. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण गोव्यातलंच. गोव्यातलं. वा, तुमचं? शिवोली. शिवोली म्हणजे इथेच. बरं, कसं गेलं बालपण तुमचं? खूप सुंदर गेलं. कोण होतं घरी? घरी माझी आजी, माझे मामा, मामी, त्यांची मुलं. बरं. त्यांच्याबरोबर मी राहत होते लहानपणापासून. माझा आजीकडे? जन्म इकडेच झालाय. लहानपणापासून मी आजीकडे. आजीकडे? हो आजीकडेच. ह्या आजी? ह्या आजी. आजींनीच सगळं केलं? सगळं आजीनेच केलं. पण आजी म्हटल्यानंतर गोष्ट सांगणार, कधी मारणार नाही, हो की नाही? हो. तसंच आहे ना? मारलं म्हणजे मस्ती केली तर मारायची, नाही आजी? तर खूप लाड करायची. आणि करते ऍक्च्युली. मिरचीचा धूर वगैरे कधी दिला नाही ना आजीने? मिरचीचा धूर नव्हता दिला, कांद्याचा रस घातलेला डोळ्यात. काय? कांद्याचा रस घातलेला डोळ्यात. का? म्हणजे आम्ही राहत होतो आधी, तिकडे विहीर होती
आणि आम्ही खेळत होतो, माझी मावस बहीण मी, आम्ही असं खेळत होतो. तर तिकडे नॉर्मली खेळता खेळता आम्ही जात होतो पुढे, तर ते ओरडायचे एव्हरी टाईम आम्हाला की जाऊ नको, पडशील, विहीर आहे, पडशील. आणि तिकडे त्या विहिरीला काही असं कठडा वगैरे नव्हता, सो त्याच्यामुळे पडशील वगैरे. सो आम्ही ऐकायचो नाही. म्हटल्यावर एक दिवस तिने आम्हाला कॉटला बांधून ठेवलं घरी आणून, आणि नंतर कांद्याचा रस घातला. आता तुम्हाला शिवोलीत उभं राहिलं तरी पणजीपर्यंत दिसत असेल ना? नाही हो, बरं, कशी भेट कुठे झाली तुमची? ॲक्च्युली आमचं जमलं म्हणजे स्थळ आणलेलं, पण कोणी आणलं, कसं जमलं ते माहिती नाही. कुठल्या मार्केटमधून आणले? स्थळ अजूनही ते गुपित आहे, सुचवलेलं. कोणी सुचवलं अजून माहिती अजून नाही. माहिती नाही. सगळे कन्फ्यूज आहेत. बरं, Confuse आहे. नंतर ते मोडलं, पण पत्रिका जुळत नव्हती. बर, आणि नंतर मग आम्ही अरेंज मॅरेज केलं. हे कसं काय अरेंज केलं? वी अरेंज एव्हरीथिंग फॉर द मॅरेज टू हॅपन. हो, पण कसं काय? पत्रिकेत दोष होता, पत्रिका परत करून घेतली, भटजींना दुसऱ्या दाखवली, त्यांनी मॅच केली. एक काहीतरी दोष होता, त्याला उपाय सांगितला. त्यांना सांगितलं, त्या लोकांना सांगताना फक्त उपाय काय तो सांगा, बाकीचे काय सांगू नका. त्याने उपाय सांगितला, तो केला. मला कापरं भरायला लागलंय हळू. आणि ह्याच्यात आम्हाला म्हणजे साथ दिली साथ ती दिली हिच्या- माझ्या काकींनी. माझ्या भाजीने. एकच माणूस होता. कुठल्या कुठल्या द्या हो. तुम्ही? माझी भाची आणि हिची काकी. माझी काकी. नमस्कार. पण मग तुम्ही एकमेकांना भेटलात कुठे पहिल्यांदा? ऑर्कुटवर. बर, म्हणजे स्थळ सुचवल्यावर मग ऑर्कुटवर बघणं बघणं झालं. तिथे तिने नंतर- यस म्हटलं. बरं, पण मग भेटायचात कुठे तुम्ही? पणजीला. तुम्ही आजीला भेटायचे की पणजीला भेटायचे? पणजीला. वेळीच लग्न झालं नाही तर खापर पणजीपर्यंत गेला असता प्रकार. हा, पणजीला भेटायचा. भेटायचं. तिचा जॉब सुटायचा संध्याकाळी, आणि मी जॉबला यायचो संध्याकाळी. त्याच्या आधी अर्धा तास येऊन भेटलं. तुम्ही तिकडे उभे. ते मग उभे. हा? हो. आणि मग मिरामार समुद्रकिनारी. मिरामार समुद्र किनारी. काय स्पॉट आहेत, एक एक बाहेर येत आहेत. नंतर ते मला ड्रॉप करायचे बस स्टँडवर, मग मी जायची घरी. मस्त आनंदाने नांदता आहात. स्वभाव तर दोघांचेही शांतच आहेत, हो ना? काय हो, शांतच आहे ना. बरं, आता पहिल्या खेळामध्ये ही जी नाती आहेत ती कशी घरामध्ये एकमेकांना घट्ट पकडून असतात ते आपण बघणार आहोत. तर बघू आता काय होणार या खेळामध्ये आणि किती बक्षीस मिळणार या वहिनींना. या ठिकाणी एक रिंग आहे. या रिंगमध्ये येऊन उभं राहायचं आणि जसं कुटुंबामध्ये एकमेकाला धरून संपूर्ण कुटुंब कायम दुसऱ्याची मनं सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो, इथे सुद्धा तुम्हाला बक्षीस मिळवून देण्यासाठी संपूर्ण कुटुंब इथे सज्ज होणार आहे. जितके जास्त कुटुंबातले किंवा शेजार पाजारचे, मैत्रिणी, नात्या गोत्यातले जे कोणी आहेत, एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारी व्यक्ती, त्याच्या स्वभावावरती असलेला प्रश्न, आणि त्यांनी यायचं रिंगमध्ये उभं राहायचं, आणि जितके जास्त जण उभे राहणार त्या रिंगमध्ये तितकं जास्त बक्षीस वहिनी तुम्हाला मिळणार. कुठेही स्पर्श न करता रिंगच्या बाहेर जर पाय गेला तर अर्थात तिथेच खेळ थांबणार, किंवा रिंगच्या खाली पाय गेला आणि रिंग आतमध्ये घेतली तरी, रिंग तुटली तरी बक्षीस तिथेच थांबणार, म्हणजे खेळ तिथेच थांबणार. तेव्हा आता बघूया, या खेळात जास्तीत जास्त बक्षीस मिळवून देणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे. आता मला सांगा, पहिला प्रश्न, सासरी तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम कोण करतं? सासू. सासूबाई. बोलवा मग त्यांना. चार लोकांची जागा घेतली. पण एक सांगू सासूबाई, 4 जणांची जागा घेतलीत असं तुम्ही म्हणालात, पण तुम्हाला सांगतो, या घरामध्ये तुमच्या वागण्याने 404,000 लोकांची मनं इतकी वर्ष तुम्ही जपलेली असणार, कारण ते तुमच्या हसण्यातच लिहिलेलं आहे. हां, त्यामुळे आता बघूया पुढच्या टप्प्यावरती पुढचा प्रश्न विचारतो मी. या घरात किंवा या तुमच्या परिवारामध्ये ना झोपाळू कोण आहे? मी आणि माझी जाऊ. मग दोघी नाही, एकच. आता कोणी जायचं? जाऊला. जाऊ बाई या. जाऊ तिथे झोपू. बरं, मला सांगा, तुमच्या सगळ्यांमध्ये, म्हणजे इतक्या सगळ्या मैत्रिणींमध्ये, परिवारात कंजूस कोण आहे? मिस्टर. प्रेमात नाही. आम्हाला ते माहित नाही, या तुम्ही आता. बरं, घरात किंवा या संपूर्ण याच्यात धडपड कोण आहे? धडपड. माझा मुलगा. मुलगा कुठे आहे? अरे ह्याला उचलून, अरे वा, वाचवले.
मोठा आवाज कोणाचा आहे घरात? माझी काकू. काकूबाई या. काकू कुठे आहेत? ह्याच त्या काकू ना? हा. 1 2 3 4 5 जण झालेले आहेत. सतत टीव्ही कोण बघतो? दीर माझा. हे बाबा. तू पाहिले उकर. 1 2 3 4 5 6. बरं, शॉपिंगची आवड कोणाला सगळ्यात जास्त आहे? आत्ते बहिणीला. आत्ते बहीण. ते बरं छोटे छोटे घ्यायला लागले आता. तुटली नाही पाहिजे रिंग. व्हेरी गुड. चित्रपटाची आवड कोणाला आहे? तुटले? बाहेर गेले? थांबा. एकमेकांना पकडून घट्ट आहेत. पाय बाहेर गेलेला आहे, त्यामुळे एक जण बाद होणार. बाकी किती आहेत? 1 2 3 4 5 6. 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. जरा जोरदार टाळ्या. 1800 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. अभिनंदन. नमस्कार. आता मला सांगा, तुमच्या मिस्टरांकडून 3 अपेक्षा कुठल्या? त्यांनी वेळेवर आपली कामं करायची. थांबा. 1 मान्य आहे? प्रयत्न करेन. काय उत्तर दिलंय ना ह्याने. बर. दुसरी अपेक्षा? घरात जरा नीटनीटकट ठेवण्याचे प्रयत्न करावे. असं नाही म्हणत मी की करा, पण ॲटलिस्ट प्रयत्न करावे. ह्यांच्या मदतीने करू. तिसरी अपेक्षा? सगळ्यांशी जरा प्रेमळ बोलावं, कारण ते अचानक त्यांचा स्वर जो असतो ना तो वाढत जातो. हा. मग ते दुसऱ्यांची मनं दुखवली जातात की नाही ते बघत नाही, असं होतं कधी कधी. काय हो? मान्य. मान्य आहे, पण ह्याच्यात बदल होईल का हो कधी? प्रयत्न करेन. सगळ्यात प्रयत्न करणार तुम्ही, म्हणजे ह्यांच्याच्याने काही होईल असं मला वाटत नाहीये. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तीनही मिळून एकच अपेक्षा आहे, कधीही फोन केला तर मोबाईल उचल. बरं, नाही उचलत? आजूबाजूच्या 2-3 माणसांना फोन करून सांगायला तर तिला जरा फोन तिच्याकडे द्या. का असं करता हो तुम्ही? मी विसरून जाते मोबाईल कुठे ठेवला आहे तो. मग मोबाईल कायम कुठे ना कुठे ठेवलेला असतो ठेवलेला का? असतो. मग आता ह्याच्यावरती कसा काय तोडगा निघणार? मलाच टेन्शन आलेलं आहे. सासूबाई कुठे आहेत? तुम्ही कसं काय कौतुक कराल सुनेचं? काय सांगाल? सगळ्यांना तिने माया लावलेली आहे एकदम. हो. कधी उलट उत्तर देत नाही कोणाला. कोणालाच? मग तुम्ही समाधानी आहात की चांगली सून तुम्हाला मिळाली? हा. लक्ष्मी, हो की नाही? व्हेरी गुड. कसं वाटतं ऐकताना? खूप छान वाटतं. बरं, मला सांगा, मिरामारला जेव्हा तुम्ही भेटायचा तेव्हा ह्यांनी सांगितलं होतं का की तुझ्यासाठी चंद्र तोडून आणीन, सूर्य आणीन वगैरे? नाही, असं तसं काही नाही. काय आश्वासनं दिली होती तेव्हा म्हणजे लग्नाच्या पूर्वी काय सांगितलं होतं? मी तुला खुश ठेवेन असं वगैरे सांगितलं. हो ना. आमची फॅमिली खूप मनमिळावू आहे, सो तुला फॅमिलीत पण काही कधी प्रॉब्लेम नाही होणार हे, तर तसं असं सांगितलं होतं. मग तसंच तुम्ही प्रयत्न करता? व्हेरी गुड. आता आजच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार? शुअर. नक्की की नाही? तर जास्तीत जास्त बक्षीस मिळाल तर ह्यांनाही आनंद होईल. आणि आज या खेळामध्ये ना तुम्हाला वस्तू आणून द्यायच्या घरातल्या. म्हणजे मगाशी जी ह्या म्हणाल्या की नाही की घरात सुद्धा यांनी थोडासा हातभार लावावा. घरातल्या वस्तू आता आम्हाला माहित नाहीत, त्या तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही नेहमी लक्ष देता. तेव्हा आता त्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे सगळे ओरडून सांगतील. वेळ 2 मिनिटाची आहे. 3 वस्तू आणल्या तर ही चिंचपेटी या माऊलीला आज बक्षीस म्हणून मिळवून देण्यात तुम्ही यशस्वी ठरणार. 4 ते 8 इतक्या वस्तू जर आणल्या तर दुसरं बक्षीस मिळणार. आणि 9वी वस्तू जर त्या 2 मिनिटाच्या आत तुम्ही आणून इथे ठेवलीत, म्हणजे 9 वस्तू आणल्या, तर ते तिसरं बक्षीस सुद्धा जे आहे ते तुम्हाला मिळणार, म्हणजे वहिनींना मिळवून देणार तुम्ही. पण हे सगळं करण्यासाठी वेळ 2 मिनिटाची आहे आणि वस्तू कुठल्या आणायच्या त्या मात्र वहिनी सांगणार आहेत. तेव्हा आता बघूया या खेळात काय होणार. बरं, या वस्तू आहेत. वेळ 2 मिनिटाची आहे. मी अजून घड्याळ सुरू केलेलं नाही. तुम्ही पहिली वस्तू सांगा, मग वेळ सुरू करतो. पांढरा कांदा. वेळ सुरू झाली. लवकर. छोटं सूप. छोटं सूप. 40 सेकंद झालेली आहेत 2 मिनिटातली. विशाल बेगीन येऊ. टीव्ही रिमोट. सांगा लवकर यायला. लवकर काय ते बिगिन सांगा लवकर. चार्जिंग लाईट. बेगिन यो. होय ना, असं म्हणतात. शिकवा मला. हो, बेगीन येऊ. बेगिन यो. मच्छर अगरबत्ती. बेगिन यो, निसरू नका.
आता निसरले आता. लाकडी बैलगाडी, टीव्ही, 1.5 मिनिट. काय टीव्ही? टीव्हीच्या तिकडे ठेवले. लाकडी मगर, मगर. सावकाश काय सांगायचं, कसं म्हणायचं? सावकाश चौका चौका सावका सावका. आणि खेळण्यातील खरा आणला नाही ना. खेळण्यातील गदा गदा 10 खेळण्याकडे असले 9 टेबलाच्या साईड 8 7 6 5 4 3 2. झाल्या 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 9 वस्तू. 1 मिनिट. किती वस्तू आणल्या? पांढरा कांदा, लोणच्याची बरणी, 2 छोटे सूप, टीव्ही रिमोट. 3. आधी हे पहिलं बक्षीस झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आता पुढे वाचा. हे 3 झाल्या. हां, चार्जिंग लाईट, 4 आहे का? टीव्ही रिमोट, 5. मच्छर अगरबत्ती. ती कुठे आहे? ही कुठली आणली आहे धरून? हीच आहे का? बरं, नक्की का? हो हो ते. कांदा 6 झाला. लाकडी बैलगाडी, 7 लाकडी मगर 8 आणि खेळण्यातली गदा. 9. चला, आधी 8 वस्तूंसाठी हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि 9 वस्तूंसाठी हे बक्षीस सुद्धा तुम्हालाच मिळालं. वहिनी, अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता या सुंदर रात्री कोण पैठणी जिंकणार हेही आपण बघणार आहोत. आणि या पैठणीसाठी ही नाव जाहीर करूया. पण त्याआधी हे नाव, आपली चिठ्ठी कोणी काढायची ना? आजी एक चिठ्ठी काढा, तुम्हीच काढायचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, हे नाव नंतर जाहीर करतो, कारण हे कुणा एकीचंच असणार आहे. बरोबर की नाही? तोपर्यंत तुम्ही एक चिठ्ठी काढा. हे पैठणीचं आहे, पैठणीच्या खेळासाठी आहे. वाईट नको वाटायला. तुम्हीच उघडा. रेखा पेडणेकर. या, तुम्ही नाराज नका हो. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हां, अभिनंदन. आणि आता हे नाव पैठणीच्या खेळासाठी जी चिठ्ठी आपण उघडली होती, वाचा तुम्ही. संगीता सुनील परुळेकर. तुम्ही इकडे या. नाव सांगा तुमचं. संगीता सुनील परुळेकर. कुठे राहता? शिवले. घरी कोण कोण असतं? सासूबाई, नवरा, मुले. अच्छा, बरं. आता कोण आलंय घरातलं? हा, जाऊ. कुठे जाऊ? या, तुम्ही या. कसं वाटतंय आता जाऊबाई यांचं? म्हणजे यांची- छान वाटलं. हो ना? हो. त्या उखाणा घ्या. पोक्या पणसाक पाक चढ आणि म्हज्या हनुमंताक राग चढ. जरा आम्हाला पण कळू द्या ना अख्ख्या जगाला. म्हणजे पोक्या फणसाला दीक असतो ना, तो जास्त जास्त असतो. असतो, हा. आणि त्यांच्या नवऱ्याला राग जास्ती आहे. तसं रिलेशन. मग आता या मे महिन्यात त्याला कापू फणसो देऊ नका, बरको द्या, बरको. हा, या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार बघूया लगेचच. इथून हा फुटबॉल टाकायचा. याच परिसरात पडलेले ते अनेक टायर एकत्र केलेले आहेत. त्या टायरमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी या खेळामध्ये. आणि सुरुवात तुमच्यापासून. 1 5 संधी तुमच्यासाठी. या वहिनींची गुणसंख्या 1. पाच संधी झालेल्या आहेत. 0 गुण, 0 1 अशी गुणसंख्या. पुढच्या 5 संधीमध्ये काय होणार बघूया. 2. व्हेरी गुड. आतापर्यंत गुणसंख्या 2. 5 संधी आहेत. 2 गुण मिळाले तर बरोबरी होणार. 3 गुण मिळाले तर पैठणी तुमच्याकडे.
एक. दोघींनाही 5 संधी मिळणार, प्रत्येकी 5 संधी, आणि मग निर्णायक क्षण काय येतो बघूया. एक. बरोबरी करण्याची संधी आहे. 1 गुण, 0 गुण, आणि शेवटची संधी या वहिनींकडे शिल्लक आहे. बघूया बरोबरी करणार ते काय होत. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या शिरोडकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या परुळेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात गोव्यामध्येच. नमस्कार.